हे गाईज नमस्ते. एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच दिवस झाले मी कुठला ब्लॉग शूट केलेला नाही आहे आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट गाईज की मी कुठे फिरायला पण गेलो नाही. त्यामागे बरेच कारण आहेत की या 15 दिवसामध्ये अचानक असं काय झालं की माझी फार अशी तब्येत बिघडत होती आणि सारखं काही ना काही आजार मला थोडाफार म्हणजे असं बॉडीमध्ये थोडंसं काही ना काही प्रॉब्लेम येतच होता. मेजर प्रॉब्लेम नव्हता, मायनरच होता, पण सारखं काही ना काही दुखत राहायचं. तर मला वाटलं की एक नवीन मस्त असा व्हिडिओ बनवूयात की आपल्यासोबत काय काय गोष्टी होत आहेत त्याबद्दल. मित्रांनो, आजचं जग हे पूर्णपणे सोशल मीडियाशी कनेक्टेड आहे आणि असं सगळ्यांना म्हणजे तुम्हाला माहीत आहे बऱ्यापैकी की सोशल मीडियातली सगळ्या काही ज्या गोष्टी असतात त्या खऱ्या नसतात. म्हणजे दाखवायचं जे त्यांचं असतं म्हणजे सोशल मीडियावर जे आपण बघतो ते वास्तविक जीवनामध्ये खरंच तसं असतं का, हे तर मला वाटते 99% त्या सोशल मीडियाचा आणि आपल्या वास्तविक जीवनामध्ये प्रचंड अशी आपल्याला तफावत दिसून येतो. सोशल मीडियावर आपला चांगला फोटो येण्यासाठी आपण स्माईल करतो आणि रिअलमध्ये आपला फेस डल असतो, आपल्याकडे कुठल्या प्रकारची स्माईल नसते. बरेच सोशल मीडियावर आपण असं रिलॅक्स दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला की माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित आहेत. रिअल लाईफमध्ये आपल्याला माहीत असते की आपल्याला किती टेन्शन आहे, हे सगळं आपल्यालाच माहीत असतं. तर काही दिवस मी त्याच फेजमधून चाललेलो आहे. मला असं जाणवत नाही आहे म्हणजे असं की एक्झॅक्टली आपल्याला काय होत आहे. डिप्रेशनचा किंवा अँझायटीचा मला वाटलं की हा सिम्पटम्स असेल. मी काही दिवस इन्स्टा बंद केलं होतं की जेणेकरून आपण रील्स स्क्रोल करू की मे बी आपला दिमाग थोडा डिस्टर्ब होत आहे का याचं असं वाटत गेलं. प्रॉपर कॉन्सन्ट्रेट होत नव्हतं आणि त्याच्यामुळं असंख्य मला थोडंसं बॉडी पेन, स्टमक पेन किंवा हेडॅक, मायग्रेनची पण चेक केलं. मायग्रेन तर मला नव्हतं, सिम्पटम्स त्याचे मायग्रेनचे नाही आहे, पण हेडॅक मोठ्या प्रमाणावर होते कारण की माझा स्क्रीन टाईम जास्त वाढलेला होता. आणि बऱ्यापैकी आपण सोशल मीडियावर किती स्क्रोल आपण रील्स बघता हे आपल्यालासुद्धा माहीत नाही. आपण ते काउंटसुद्धा करत नाही. एका तासाला आपल्या किती हजारो रील्स होत असतील बघणं विदिन काही सेकंदाच्या. ह्या सगळ्या सोशल मीडियावरच्या गोष्टी थोडंफार का होईना पण आपल्या थोड्या मेंदूवर किंवा आपल्या पूर्ण मानसिक अवस्थेवर थोडंसं म्हणजे त्याचा परिणाम होतच असणार असं मला वाटतं. तर याच 1 महिन्यामध्ये मी सगळं प्लॅन्स केले होते फिरायला जायचे वगैरे. पावसाळा सुरू झाल्याच्यानंतर मला वाटलं फिरून यावं कुठेतरी आपण, पण असं प्रचंड असं तब्येतीत तफावत होऊ लागल्या, अचानक बिघडू लागली तब्येत, अचानक अशा वेगळ्या गोष्टी होऊ लागल्या. तर मला वाटलं की आपण डिप्रेशनमध्ये तर जात नाही आहे किंवा व्यवस्थित रात्रीची झोप होत नव्हती. चिंता, अचानक थिंकिंग म्हणजे निगेटिव्ह थॉट्स सतवत होते. सर्व या गोष्टी सगळ्या बाबी सुरू झालेल्या होत्या माझ्यासोबत आणि त्याच्यामुळे स्लीप तर पूर्णपणे माझी डिस्टर्बच झाली होती. बॉडीचं वेट प्रचंड वाढलेलं आहे, त्याच्यामुळेच असं मला पूर्णपणे जाणवलेलं आहे आणि त्या गोष्टी मी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. काहीच ॲक्सेप्ट करणं आणि कुणासोबत शेअर करणं फार महत्त्वाचं आहे. जर आपण त्या गोष्टी लपवून ठेवत असेल किंवा आपल्यापुरतं ठेवत असेल तर ते अत्यंत मला वाटते चुकीचं आहे. आज प्रत्येकजण मग तो कुठल्याही क्षेत्रात असो, बिझनेस असो, जॉब असो, त्याचा कोणाला काही कारणाचा मानसिक त्रास हा होतच असतो. पण पर्सनली मला वाटते की माझ्या अनुभवानुसार आपण शेअर केलं तर ते ताण हळूहळू असं बॅलन्स व्हायला लागतो किंवा कमी होऊन जातो.
आणि जर आपण शेअर करत नसेल तर ते अजून थोडं वाढणारच आहे. या 15 दिवसामध्ये स्पेशली मला एक गोष्ट जाणवली. माझं नेचर जे एकदम शांत होतं, शांत स्वभावाचं माझं नेचर आहे पहिल्यापासूनच. तर अचानक मला ॲग्रेसिव्हनेस म्हणजे ॲग्रेसिव्ह, चिडचिड ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. तर त्याच्यामुळे मी काही दिवस इंस्टा बंद केला, सोशल मीडिया बंद केली पूर्णपणे. यूट्यूबर्स ब्लॉग्स बनवायचं बंद केलेलं आहे. थोडंसं म्हणलं पॉज घेऊन बघूयात, जर त्याच्यामध्ये जर आपल्याला फरक पडला तर आपण बघूयात. म्हणजे एक्झॅक्टली याच्यामुळेच आपल्याला त्रास होत आहे का असं वाटत गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःशी दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करू नका. आज जर कुणी दुसऱ्या एका उच्च पदावर असेल, तुम्ही जर जॉबलेस असाल किंवा तुमच्याकडे बिझनेस नसेल, तुमच्याकडे व्यवस्थित प्रॉपर्टी नसेल, तुम्हाला कुणी सपोर्ट करत नसेल, तर मित्रांनो, प्रत्येकाचा वेळ येत असतो, प्रत्येकाचे दिवस येत असतात. फक्त त्यासाठी पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. आता जिथून मी व्हिडिओ ब्लॉग करतो आहे, माझा हे व्हिडिओ, मी नांदेड शहरामध्ये राहतो आहे आज. आणि एका आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. एक शिक्षक होता आणि ते शिक्षक गव्हर्मेंट शिक्षक होता. त्याला थोडं काही मानसिक त्रासामुळे त्यांनी स्वतःचाच जीव घेतलाच, पण आपल्या 2 चिमुकल्यांचा पण त्यांनी जीव घेतला. सो सगळ्या गोष्टी आहेत, पैसा वगैरे सगळं होतं, वेल क्वालिफाईड होता, जॉब सिक्युरिटी होती, पण त्याने तो निर्णय एवढा भयंकर घेतला आणि पूर्ण आमचं शहर हळहळ झालं. कारण की सगळ्या गोष्टी असं नाही की खूप जणं म्हणतात की पैसा नसल्यावर या सगळ्या गोष्टी होतात, पण पैसा असून पण असे बरेच उदाहरणं आहेत जे लोक पैसा असून पण ते आपल्या आजाराला ॲक्सेप्ट करत नाहीत की लोक काय म्हणतील मला. समजा मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि मी कोणाला जर सांगितलं की मी डिप्रेशनमध्ये चाललो आहे, मला असं फील व्हायलं, मला अँझायटी व्हायली, जर मी असं लोकांना सांगलं तर लोक माझ्यावर हसतील. मित्रांनो, हसू द्या, काही काळापर्यंत लोक तुमच्यावर हसतील, पण सगळ्यात महत्त्वाचं हे आपलं जीवन आहे. जर तुम्ही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू शकत नसाल, तरी पण तुमचे काही जवळचे मित्र, नातेवाईक असे असतात जे आपल्याला मानतात, तुम्ही त्यांच्यापुढे शेअर करा. आणि कसं आहे, जीवन महत्त्वाचं आहे. लोक हसले काय, लोक तुम्हाला टोमणे मारले काय, याच्यावर अजिबात लक्ष देऊ नका. जर तुम्ही ते प्रॉब्लेमचा फेज असतो, तो जर तुम्ही फेस करत असाल, त्यात कसं आहे, तुम्ही एक शेअर करू शकता आणि किंवा शांतपणे ते सहन करू शकता. तर त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. आता फॉर एक्झाम्पलमध्ये जर असं मला वाटलं, फील होलं, म्हणून मी हे ब्लॉग बनवायलो, हे व्हिडिओ बनवायलो आणि तुमच्यापुढे सगळ्यांपुढे मी शेअर करायलो की एक्झॅक्टली मला असं थोडंफार जाणवलं. आणि मी लगेच यूटर्न घेतला. मग नंतर थोडंफार एक्सरसाइज स्टार्ट केली, माझे रुटीन मी चेंज करण्याचा प्रयत्न केला. मला जे आवडतं त्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न केला मी. ज्यांना मला बोलायला आवडतं मी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. सो ह्या गोष्टी ह्या ज्या असतात, या सर्व गोष्टी ह्या मेडिटेशनचं काम करतात. आणि जेव्हा एखादा माणूस डिप्रेशन किंवा अँझायटीमध्ये जातो, मानसिक अवस्था त्याची बिघडलेली असते, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, त्याची शारीरिक रचना ही हळूहळू बिघडायला लागते. म्हणजे एक प्रकारचं तो प्रत्येक पॉईंटला, म्हणजे जो पॉझिटिव्ह जरी पॉईंट असेल तर त्याला निगेटिव्ह करून तो आपल्या दिमागामध्ये टाकत असतो. म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर झाल्यासारखं होतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्हमध्ये. सो ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या. आणि यातूनच कसं आहे, मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीतच असतात की जर आपण शेअर केल्या नसत्या किंवा आपण स्वतःला ॲक्सेप्ट केलं नसेल की मला ह्या प्रॉब्लेम फेस होते, तर मग पुढं त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आपल्याला दिसून येणार आहे. सो काही फेज असतात लाईफमध्ये, त्या फेजमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, पण तो फेज आपल्याला काढावा लागतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक ना एक तरी तो फेज येतो, ज्यावेळेस माणसं त्याला स्वतःला असं वाटतं की मी एकटाच आहे, माझ्यासोबत कोणी सपोर्टिव्ह नाही आहेत, माझ्या रिलेटिव्ज जे आहेत ते सपोर्ट करत नाहीत, कुणी सपोर्ट करत नाहीत. मित्रांनो, काहीही हरकत नाही. कुणी जरी सपोर्ट करत नसेल तरी त्या बॅड फेजमध्ये आपण स्वतःला असं सक्षम एक, म्हणजे फॉर एक्झाम्पलमध्ये आपण बॅटिंग करतो आहे, स्पीचवर उभे आहोत, फक्त आपला विकेट पडू द्यायचा नाही. जर कुणी कितीही त्रास देत असेल, कितीही मानसिक अवस्था आपली बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, पण
सगळ्यात महत्त्वाचं आपला विकेट पडू द्यायचा नाही. ह्या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि लाईफ खूप सुंदर आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी बऱ्याच आपल्याला लाईफ कधीच असं संपलं असं समजू नका स्वतःचं. कुठून पण तुम्हाला स्टार्ट करता येते, कुठून पण आजकाल खूप तुमच्याकडे हे आहेत, आपण काय म्हणता, सोर्सेस आहेत. तुम्ही कुठेही तुमचं करिअर सुरू करता, कुठेही स्टॉप करू शकता. तुम्हाला वाटलं मला जॉब करायचा नाही, तुम्ही जॉब सोडून देऊ शकता. तुम्हाला वाटलं की म्हणजे सोशल मीडियामध्ये तिथे येऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत. फक्त तुम्ही धीर धरणं गरजेचं आहे. प्रत्येकावर वेळ वाईट येत असते. जर तुम्ही फक्त बॉल स्किप करा, बॅटिंग करता वेळी फक्त त्याला डिफेंड करा, फक्त विकेट पडू देऊ नका तुमचा, मग पुढं आयुष्य खूप सुंदर आहे. आणि आज मला वाटलं व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आमच्या इथं एका आठवड्यापूर्वी इन्सिडेंट झाला होता. तो वेल सेटल होता व्यक्तिमत्व. त्यानं तो सुसाईडचा पूर्णपणे निर्णय घेतला आणि आपल्या 2 चिमुकल्या लेकरांसोबत सुसाईड केली. हा मला वाटते अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आणि मी स्वतःचा माझा एक्सपिरियन्स सांगत आहोत तुमच्याकडे की मला पण थोडंफार काही 15 दिवस महिन्यापूर्वी जाणवल्या गोष्टी, पण मी शांत डोक्याने थोडंसं त्याला हँडल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं रुटीनमध्ये माझं मी चेंज केलेलं आहे. म्हणून मला असं वाटलं नाही कुठं फिरायला जावं किंवा कुठं ब्लॉग शूट करायला पाहिजे. काही दिवस मी एकदम निवांत असं गावाकडं राहून, म्हणजे गावाकडे गेलो होतो निसर्गमय वातावरणामध्ये. सो त्याच्यामुळे थोडंसं मला असं एकदम रिलॅक्स वाटत आहे. आणि आपले कंटिन्यू हे ब्लॉग येणारच आहेत, फॅमिली ब्लॉग आहेत आपले, नवीन गोष्टी पण होणार आहेत आपल्या. चांगले ब्लॉग मी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या रीलला पण चांगले व्ह्यूज येत आहेत, चांगले लाईक्स येत आहेत, 500,000 व्ह्यूज येतो आहेत. मी काय मोठा हे कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे. हळूहळू माझं मी जे आहे ते तुमच्यासोबत एक्सपिरियन्स माझा शेअर करतो आहे. आणि तुमचा सपोर्ट पण चांगला आहे, व्ह्यूज चांगले मला देत आहेत, लाईक चांगले येत आहेत. आणि अशाच नवीन गोष्टी आपण शेअर करत राहू एकमेकांसोबत. तर नक्की माझे ब्लॉग येणार आहेत 100%. थोडंसं मी मागे पण माझ्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की मला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं होतं, तब्येत बिघडू लागली माझी सारखी. मला ते बाकीच्या गोष्टीवर तर विश्वास नाही आहे, पण मी स्वतःमध्येच नंतर मग थोडंसं खानपानामध्ये इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. माझा फेस पण बघू शकता की तुम्ही आता पूर्णपणे ग्लो करायला लागलेला आहे. थोडंसं चेंजेस केले मी खाण्यावाण्या वगैरे, आणि थोडंसं माझं रुटीन चेंज केल्याच्यामुळं मला असं एकदम आता थोडंफार व्यवस्थित वाटत आहे की आज आता थोडंसं हेल्थचा काही वगैरे प्रॉब्लेम नाही आहे. सगळं आता ठीकठाक झाल्यासारखं वाटत आहे. सो आजचा मला वाटते की खूप लॉंग व्हिडिओ होत आहे. सो इथेच थांबूयात. आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब कराच, व्हिडिओला पण लाईक करा आवडला असेल तर. आणि कमेंटमध्ये तुमचं पर्सनल तुम्ही मला शेअर पण करू शकता की तुमच्यासोबत जर असं काही झालं असेल तर त्याच्यावर तुम्ही काय सोल्युशन्स केलेलं आहे, म्हणजे काय उपाय काढलेले आहेत. ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत मांडून म्हणजे तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकता. सो भेटूयात मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून मित्रांनो.